एक गोष्ट तटकरे यांच्या बाबतीत मला खटकली. दादा आपल्यातून गेले हे अतिशय वाईट झालं. महाराष्ट्रावर अचानक काळाने घाला घातला आणि काळ आमच्या दादांना घेऊन गेला. पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरे यांनी जे गलिच्छ राजकारण केलं, शरद पवार साहेबांना शह देण्यासाठी ते महाराष्ट्राला लाजिरवाणे आहे अशी टीका शिंदे या गटाचे नेते रामदास कदम यांनी केली. त्याला मोठं केलं, त्याला संपवण्याचं काम हे तटकरे करत असतात. अगदी एखादं लहानसं उदाहरण द्यायचं झालं तर ज्या अंतुले साहेबांनी या तटकरेला मोठा केला, त्या अंतुले साहेबांना संपवायचं बाप त्या तटकरेनेच केलं. कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्याला तिकीट देण्यासाठी मी खूप काही भाजपवरती हल्ला केला. मी सभा घेतल्या आणि जवळजवळ 20 दिवस त्यांच्यासाठी मी बाहेर पडलो आणि निवडून आणलं त्याला. खेडमध्ये घड्याळावरती आमच्या लोकांनी कधी आतापर्यंत बटन दाबलं नव्हतं. 80,000 मतं आम्ही त्यांना दिली आणि ऐनवेळेला त्यांनी निवडणुकीला आम्हाला धोका दिला आणि त्यांचे जेवढे चिल्ले पिल्ले आहेत त्या तालुक्यामधले, मतदारसंघामधले, मंडणगडचा तालुका पण असू देत, त्यांचा दापोलीचा असू देत किंवा बाबाजी जाधव असू देत, या सगळ्यांनी माझ्या योगेश दादाला पाडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून इथे होऊ शकली नाही. इथं म्हणून राष्ट्रवादीची युती झाली नाही. एक गोष्ट तटकरेंच्या वतीमध्ये मला आणखी खटकली. दादा आपल्यातून गेले नाही, अतिशय वाईट झालं. महाराष्ट्रावरती घाला घातला अचानक काळानं आणि काळ आमच्या दादाने घेऊन गेला. पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरेंनी जे गलिच्छ राजकारण केलं शरद पवार साहेबांना शह देण्यासाठी, ते महाराष्ट्राला लाजिरवाणं आहे. अजितदादांची स्मशानामधली राग देखील विझली नव्हती, शांत झाली नव्हती. असं असताना वहिनींना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला लावलं. त्यांना शपथ घ्यायला का 10 दिवस गेले असतं तर काय झालं असतं. पण हा माणूस किती चाणाक्ष आणि चालाक आहे बघा. त्यांना असं वाटलं की शरद पवारसाहेब ताबा घेतील आणि म्हणून ज्या वहिनींचं कुंकू पुसलं गेलं, मंगळसूत्र गेलं, तोडलं गेलं, त्या वहिनींना दुसऱ्या दिवशी तिथून मुंबईला आणायचं. आपल्या हिंदूमध्ये एक संस्कृती आहे, आपल्या घरचा कुटुंबातला माणूस गेला तर किमान 10 दिवस आपण बाहेर पडत नाही, आपण सुतक पाळतो. पण इथं काही नाही. आणि म्हणून तटकरेने ही बाब जी केलेली आहे ती निंदाजनक आहे, क्लेशदायक आहे. महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आणि सुनील तटकरेला बाप महाराष्ट्र कदापि करणार नाही, कदापि करणार नाही.